नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्योपाध्यक्ष अनुराधा देशपांडे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं इथे मनापासून स्वागत करतो. त्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूया. ओव्हरऑल थोडं सांगायचं म्हणजे की शिरीष देशपांडे म्हणजे हे असं व्यक्तिमत्व आहे की कुणी नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, असं असतानाही मुंबई, महाराष्ट्र, भारत देश आपला एवढंच नव्हे तर युनोमध्येही ज्यांनी अतिशय ग्राहकांची बाजू परखडपणे मांडून त्यांचे विषय वेगवेगळे मार्गी लावलेले आहेत. ग्राहक कायद्यात जो आंतरराष्ट्रीय ग्राहक कायदा जो आहे त्यात सुधारणा करायला लावलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. तर त्यांचं म्हणजे ते तसे पेशाने वकील आहेत, पण त्यांचं म्हणजे असं आहे की ग्राहक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी वकिली केलेली आहे. म्हणजे ग्राहक हा श्वास आणि ध्यास धरलेला व्यक्तिमत्व म्हणजे शिरीष देशपांडे. त्याचबरोबर अनुराधाताई इथे आपल्याकडे आलेल्या आहेत. तर यांचं कार्य म्हणजे मुंबई ग्राहक जी पंचायत आहे त्याची व्यापारपेठ सांभाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि गेली 78 वर्ष, किती 78 पासून 1978 पासून हे ते काम करत आहेत. आणि समाजातले वंचित घटक असतील, उपेक्षित घटक असतील, तर या घटकांनी तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या मार्केटमध्ये आणून त्यांना बाजारपेठ मिळवून देणं आणि त्यांच्या अर्थार्जनाला हातभार लावण्याचं काम, खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. याशिवाय त्यासुद्धा म्हणजे अशाच त्याचं माहेर आणि सासर दोन्ही चळवळीतनं आलेल्या आहेत त्या. तर तुमचं दोघांचंही पुन्हा स्वागत करतो. आणि आपण जस्ट सुरुवात करूया की मुंबई ग्राहक पंचायत ही जी हे आहे, तर याच्या 6 वितरण विभाग आहेत तुमचे, आणि शिवाय जवळपास 29,000 तुमचे ग्राहक आहेत. तर हे सुरुवात, हा इतिहास कसा सुरू झाला मला थोडं सांगा ना. ही सुरुवात खरी म्हणजे 75 पासून झाली. 1975ला ही सुरुवात झाली. त्याच्या आधी 74 पासून महागाईच्या ज्वाळा त्यावेळेला खूप भडकलेल्या होत्या. आणि बाजारात त्यावेळेला म्हणजे काळा बाजार, नफेखोरी, साठेबाजी, भेसळ हे सगळे प्रश्न होते. आणि त्यामुळे सामान्य ग्राहक हा खूप त्याच्यातनं भरडून निघत होता. त्यावेळेला राजकीय पक्ष सामान्य माणसाची बाजू घ्यायची म्हणजे काय करायचे तर रस्त्यावर आंदोलनं करायचे. विध्वंसक बरेचसे काम व्हायचं. कुठे आगी लावा, हे लावा. त्याच्यातनं अशा काही लोकांना वाटलं की बाबा हा सगळ्या विध्वंसक मार्गाने जाण्यात काही अर्थ नाही. एक चांगल्या पद्धतीने ग्राहकांना त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत की त्यांच्या दैनंदिन वस्तू आहेत तुमच्या स्वयंपाकात लागणाऱ्या, त्या सगळ्या निर्भेळ रास्त दरात कशा मिळू शकतील, आंदोलनं करून नाही मिळणार, त्यासाठी पर्याय काय उभा करता येईल. तर त्यामुळे जर का उत्पादकाकडे आपण थेट गेलो आणि उत्पादकाकडनंच आपण त्या वस्तू घेतल्या आणि त्या आपल्या सदस्यांना पुरवल्या, तर मध्ये हे जे व्यापाऱ्यांच्या थ्रू ज्या गोष्टी व्हायच्या, भेसळ व्यापाऱ्यांच्या थ्रू व्हायची, साठेबाजी व्यापाऱ्यांच्या थ्रू व्हायची, नफेखोरी व्यापाऱ्यांच्या थ्रू होती, तो व्यापारीच बाजूला काढला सप्लाय चेनमधनं. आणि जर का आपण उत्पादकाकडनं घेतलं किंवा होलसेलरकडनं घेतलं आणि थेट आणलं आणि वितरित केलं आपल्या लोकांसाठी, त्यामुळे एकत्रित खरेदी आणि सांघिक वितरण असं केलं तर ह्या सगळ्या त्यावेळच्या ज्या गोष्टी होत्या, भेसळयुक्त मिळायचं वगैरे अशा गोष्टी, याच्यातनं ग्राहकांचं संरक्षण होईल. आणि म्हणून त्यावेळेला आमचे ह्या म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य बिनू माधव जोशी, नंतर सगळे आपले लोकप्रिय गायक आणि संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके आणि मधुकरराव मंत्री, ह्या त्रयींनी हे सगळं काम सुरू केलं. आणि ग्राहकांना एकत्रित आणण्यासाठी हे निमित्त की काय दादरला सुरुवात झाली. आणि तिथे प्रत्येक ठिकाणी अशा सगळ्या लोकांना एकत्रित आणायचं, त्यांचे ग्राहक संघ स्थापन करायचे. त्यावेळेला किमान 25 कुटुंबांनी एकत्र यायचं, एक ग्राहक संघ स्थापन करायचा. अशा करत ही 75 पासून 75च्या गुढीपाडव्याला हे सगळं सुरू झालं. आता परवा आपण जवळजवळ 51 वर्ष पूर्ण करतोय. अशा पद्धतीने हे सुरू झालं आणि 51 वर्ष हे मॉडेल असं भरभराट असं गेलेलं आहे. आणि त्यामुळे आज तुम्ही बघाल
तर ते दादरला सुरू झालेलं मुंबईतलं हे प्रारूप म्हणजे ग्राहक संघांद्वारे ग्राहकांना त्यांची जी म्हणजे मासिक दैनंदिन आणि मासिक अशी ही जी गरज असते सगळी वाण सामानाची ती ना नफा ना तोटा तत्वावर आपण 51 वर्ष देत आहोत. आज मुंबई, ठाणे, वसई, पालघर, पुणे आणि रायगडपासून तर थेट कोकणात वगैरे रत्नागिरीपर्यंत हे मंडळी सामान घेऊन जातात ग्राहक संघांद्वारे. याच्यातनं 2 गोष्टी झालेल्या आहेत. एक, ग्राहकांची ही जी दैनंदिन गरज असते ती आपण भागवली, त्यांना उत्तम रास्त दर्जाच्या वस्तू अगदी रास्त किंमत उत्तम दर्जाच्या वस्तू रास्त किंमतीत दिल्या आणि त्याद्वारे झालं काय की ग्राहकांचं संघटन झालं, ग्राहक संघटित झाला आणि त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायत ही मला आज सांगायला अभिमान वाटतो की मुंबईतली किंवा भारतातलीच नाही तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. आज 30,000 सदस्य असलेली कुठलीही ग्राहक संस्था नाही मुंबई ग्राहक पंचायत. हो, एवढं आहे करून आणि ती आर्थिकदृष्ट्या परत स्वयंपूर्ण, कुठल्याही प्रकारचं सरकारकडनं अनुदान नाही, मदत नाही, फॉरेन फंडिंग नाही, फक्त सदस्यांकडनं जे रक्कम येते मासिक फी म्हणून त्याच्यावर हे करतो. कारण याचं सर्व श्रेय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे, कारण आम्ही सर्व कार्यकर्ते हे स्वयंसेवी पद्धतीने कुठलंही अनुदान किंवा मानधन न घेता काम करतो. बरं, ते वाण सामान म्हणजे नेमकं काय 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 हे करता तुम्ही? काय नाही आहे हे विचारा ना. वाणसामान मला वाटतं तू सांगू शकशील आता. वाण सामानाची आमची यादी जी सुरू होते ना ती गहू तांदूळ साखरेपासून सुरू होते. आणि तुम्ही अध्यक्ष पण आहात ना? हो, मी खरेदी समितीची अध्यक्ष आहे. मी आज एवढ्या सगळ्या कुटुंबासाठी आमची खरेदी समिती आहे सगळी, म्हणजे मी त्याची अध्यक्ष असते तरी आमची संबंध समिती आहे ती. आणि आम्ही एकत्रित जी खरेदी करतो ती खरेदी चोखंदळ खरेदी असते की प्रत्येक वस्तू वापरून त्याचा दर्जा बघून आणि शक्यतो उत्पादकांकडून खरेदी करायचं, नाहीतर मग होलसेलमधून काही नियमांच्या अधीन राहून. त्यामुळे हल्ली होलसेल मार्केटमधनं खरेदी केली जाते. ह्याच्यात होतं काय की आपल्या समोर गहू तांदूळ साखरेपासून जवळजवळ एक 7-8 प्रकारची पीठं पण असतात. सगळी आंबोळीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, राजगिऱ्याचं पीठ आहे, शिंगाडा पीठ आहे, कुठली पीठं आहेत नाही आहेत तशी सांगा, चकलीची भाजणी आहे. ही सगळी आमच्या देखरेखीखाली आम्ही ही सगळी करून घेतो. वर्षभराचं हळद तिखट असतं ते सुद्धा सांगलीला हळद, बेडगीला जाऊन तिखटचं तिखट, मिरची खरेदी करून ते तिखट दळून घेणं. त्यामुळे कसं होतं की ग्राहकांना एक विश्वासार्ह खरेदी आपण जी म्हणतो तशी ती खरेदी म्हणजे येते की मी वर्षभराचं सामान भरते आणि माझी दर्जेदार आहे. आणि एकत्रित खरेदी केल्यामुळे त्या किमतीचा सुद्धा फायदा ग्राहकाला मिळतो त्याच्यातून. हा जो सिलसिला सुरू होतो तो अगदी तुमचं म्हणजे वाटपामधून आमच्या अगदी झाडूपर्यंत आम्ही येतो. घरातली स्वच्छता असतात सगळी म्हणजे लागणारी आपल्याला ज्याच्यासाठी लागतात ते. वर्षातून 2दा-3दा आमच्याकडे ब्लँकेट्स म्हणजे गोधड्या आपण म्हणूया त्याला, गोधड्या, टॉवेल, नॅपकिन काय जे आपल्याला घरामध्ये दैनंदिन ह्याच्यामध्ये जो काही लागतो तो सगळा आहे. आणि खूप मजेशीर आहे म्हणजे ह्याच्यातलं म्हणजे खरोखर ही आमची वाटप व्यवस्था एक अभिनव पद्धतीने आहे की इथे कुठल्याही सदस्यांनी आधी हा माल बघितलेला नसतो. तो आमच्या विश्वासावर खरेदी करायच्या आधी आम्हाला तो ऑर्डर देतो. म्हणजे खरेदी समितीने एकदा मागणीपत्रक ठरवलं की ह्या महिन्याला ही वस्तू जाणार आहे, ते लोकांकडे जातं. लोक व्यवस्थित अत्यंत विश्वासाने मागणीपत्रक भरतात. त्यांची मागणी आल्यानंतर आमची खरेदी होते. तोपर्यंत आम्ही खरेदी करत नाही, तोपर्यंत फक्त दर्जा वगैरे बघितलेला असतो आणि त्याप्रमाणे मग त्यांना घरपोच हे सामान जातं. त्याच्यातून त्यांना बाहेर जाण्याची गरजच पडत नाही. फक्त ह्याच्यामधनं आम्ही भाज्या फळं वगैरे देत नाहीत कारण ते पेरिशेबलमध्ये जातात. नाशिवंत वस्तू कुठली द्यायची नाही त्याच्यातून, असं एक धोरण आहे त्यातलं. आणि या संबंध व्यवस्थेमध्ये वाटप व्यवस्थेमध्ये जवळजवळ सदस्याची दर महिन्याला 15 ते 20% बचत होते. शिवाय परत ही नो प्रॉफिट नो लॉसवरती असलेली वितरण व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही प्रॉफिट ठेवत नाही की माल आला तो पॅकिंग रिपॅकिंग करतो. आणि कामगार आहेत आमच्याकडे म्हणजे आज एवढी मोठी संस्था जवळजवळ आमच्याकडे 110 कामगार आहेत इथे की त्या सगळ्या सिस्टीमसाठी चालवणारे. आणि अत्यंत सिस्टमॅटिक हे वाटप चालतं त्याच्यामध्ये की त्याच्यात कुठेही तुमचं शेड्यूल 1 तारीख पण इकडची तिकडे होऊन चालत नाही. ती झाली की तुमची सायकल चुकली ती चुकली की सामान गेलं तुमचं. त्यामुळे पैसे भरणं, मागणीपत्र घेणं हे सगळं अत्यंत व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने चाललेलं असतं. ग्राहकाने शिस्त लागलेली आहे ती. हे आखीव असं रेखीव वेळापत्रक असतं. असं आहे की अभिनव पद्धत आहे, वितरण प्रणाली आहे. तो तिचं युनोमध्ये कशा पद्धतीने हे झालं ते सांगा. त्याच्यात 2-3 पद्धतीने झालं तुम्हाला सांगतो. म्हणजे मी एक
पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे आमची कन्झ्युमर्स इंटरनॅशनल म्हणून जी एक जागतिक संघटना आहे त्याच्यातर्फे मी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी आग्रह केला म्हणून, कारण त्यांना मी सांगितलं की अशा पद्धतीने आम्ही काम करतो आणि त्यामुळे आम्ही स्वयंपूर्ण होतो. त्यामुळे ते चक्रावल्यामुळे कसं काय आहे. आणि त्यावेळेला त्यांचं सस्टेनेबल कन्झम्पशन म्हणजे शाश्वत जीवनशैलीबद्दल खूप जागतिक ह्याच्यावर चाललं होतं. तर म्हटलं आम्ही हे सगळं करतो, कसं करतो. तर म्हणून हे मी पुस्तिका लिहिली आणि ती नॉर्वेच्या पर्यावरण मंत्र्यांच्या हातात गेली. आणि त्याच्यात मी त्या पुस्तिकेत लिहिलं होतं की आमची ही वितरण व्यवस्था आहे, याच्यात 2 गोष्टी फार चांगल्या सांगण्यासारख्या आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने. त्या कशा, आता यांनी जे सांगितलं की आम्ही गहू तांदूळ साखर देतो दर महिन्याला. आता हे गहू तांदूळ साखर हे आम्ही प्लास्टिक पिशवीतनं न देता कापडी पिशवीतनं देतो. आणि त्यामुळे ते सदस्य परत ती आलेली पिशवी परत धुवून परत करतात आणि ती आम्ही परत वापरतो. रिसायकलिंग याला म्हणतो. असं हे जवळजवळ 18 ते 20 वेळा ती पिशवी परत वापरली जाते. त्यामुळे प्लास्टिकचं खूप बचत होते. हे आम्ही दाखवून दिलं त्या पुस्तिकेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, एकत्रित खरेदी जशी करतो तसेच आम्ही संघपोच डिलिव्हरी करतो सामानाची. त्यामुळे ग्राहकांना आपल्या व्हेइकल्स घेऊन, टॅक्सी, रिक्षा किंवा आपलं गाडी घेऊन इंधन खर्च करून बाजारपेठेत जावं लागत नाही ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करायला. आमचा एकच ट्रक टेम्पो जातो आणि हे करतो. त्यामुळे इंधनाची खूप बचत ह्या सिस्टीममुळे होते. इंधनाची बचत होते, त्याचप्रमाणे होणारं त्याच्यातलं प्रदूषण तेही वाचतं. त्यामुळे अशा प्रकारे ही पर्यावरण स्नेही वितरण व्यवस्था आहे हे आम्ही दाखवलं. ते त्यांना पटलं. त्या नॉर्वेच्या पर्यावरण मंत्र्यांनी याच्यावर एक फिल्म केली 10 मिनिटाची, मिशन पॉसिबल म्हणून. ओके. आणि युनायटेड नेशन्सचं एक दरवर्षी युनायटेड नेशन्स कमिशन ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं एक आहे. त्यांची दरवर्षी जागतिक परिषद होते आणि मला वाटतं 1997 का 98 साली त्यांनी ही मिशन पॉसिबल ही मुंबई ग्राहक पंचायतीच्या वितरण व्यवस्थेवर केलेली 10 मिनिटाची फिल्म दाखवली. आणि त्याच्यातला मेसेज हा होता की ही अत्यंत युनिक असं रोल मॉडेल आहे फॉर द सस्टेनेबल लाईफस्टाईल असं आहे. म्हणजे कसं, मला एक सांगा की तुम्ही युनोमध्ये भारताचं रिप्रेझेंटेशन केलं आणि युनोने तुम्हाला जगाचं रिप्रेझेंटेशन करायला सांगितलं, त्याच्याविषयी ती आणखी एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आता कसं आहे की ह्याच्यात परत म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे एक वितरण व्यवस्थेबद्दलचं झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली की युनायटेड नेशन्स, आता खरं म्हटलं तर ग्राहकांचं जेव्हा संरक्षण आपण म्हणतो ना, आणि आपल्याकडे ग्राहक संरक्षण कायदा वगैरे आहे. 1986 साली कायदा झाला, 2019मध्ये आपण त्याचा नवीन आणि विस्तृत कायदा केला वगैरे. असे आज जगात अनेक ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदे आहेत. पण त्याचं मूळ कुठे आहे तर युनायटेड नेशन्सनी 1985 साली जागतिक स्तरावर ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्व अंमलात आणली आणि ती सर्व देशांनी मार्गदर्शक तत्व म्हणून वापरायची. आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं सूत्र होतं की तुम्ही ग्राहक संरक्षणाची कायदे करायचे, त्याची धोरणं आखायची वगैरे वगैरे. ह्या ह्याच्यातनं झालं काय, होता 85 साली झालेल्या या गोष्टी 1991 पासून, म्हणजे त्या दशकात आपण जर का पाहिलं तर सगळं प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हे सगळं झालं जागतिकीकरण. आणि त्यामुळे बाजारपेठेतला ग्राहक त्याच्या पुढची आव्हानं वेगवेगळी नवीन यायला लागली. तर त्यामुळे मी त्यावेळेला 2011 ते 15मध्ये कन्झ्युमर्स इंटरनॅशनल ही एक जी शिखर संस्था आहे सगळ्या ग्राहक संघटनांची, त्याचे आम्ही सदस्य आहोत. तर त्या याच्या संचालक मंडळावर मी निवडून गेलो होतो. आणि तिथे त्याच्यानंतर युनायटेड नेशन्सबरोबर मीटिंगमध्ये त्यांच्याशी हे करायचं संधी आली. आणि त्यावेळेला तिथे मी एक मुद्दा मांडला होता की ह्या ज्या 1985च्या ज्या गाईडलाईन्स आहेत ग्राहक संरक्षणाच्या, त्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आणि तो मुद्दा मांडला, तो मान्य झाला. त्याच्यानंतर मग सुधारणा करण्यासाठी आम्ही सगळे बसलो, म्हणजे सगळ्या देशातले प्रतिनिधी वगैरे असे. आणि त्याच्यात अर्थात आम्ही होतोच. आणि त्याच्यात मी एक मुख्य सूचना केली होती की ह्या सुधारणा तुम्ही कराल, युनायटेड नेशन्स या गाईडलाईन्स आहेत तर सुधाराल तुम्ही, पण ह्या सगळ्या सुधारित गाईडलाईन्स जी आहे त्याची अंमलबजावणी प्रत्येक देशात आणि मुख्य म्हणजे विकसनशील देशात आणि अविकसित देशात होते की नाही, त्यांना काही अडचणी येत आहेत की नाही, ह्याची देखरेख कोण करणार. तर त्याच्यासाठी म्हटलं एक देखरेख यंत्रणा पाहिजे, ही माझी सूचना मुंबई ग्राहक पंचायत. त्याला मला सांगायला तुम्हाला गंमत वाटेल की पाश्चात्य देशांनी आणि विशेषतः अमेरिका आणि इंग्लंड यांनी कठोर विरोध केला. नाही म्हणे असं नाही चालणार. पण त्या विरोधावर मात करून शेवटी आपण हे सगळं मान्य करून घेतलं आणि
22 डिसेंबर 2015ला युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने, म्हणजे ज्याला आपण आमसभा म्हणतो, त्यांनी ह्या सुधारित UN गाईडलाईन्स मान्य तर केल्याच, पण त्याच्यात मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे ही केलेली सूचना की देखरेख यंत्रणा पाहिजे, ती देखरेख यंत्रणा, कायमस्वरूपी देखरेख यंत्रणा आपण निर्माण करण्यात यश मिळवलं. मला एक सांगा की तुम्ही बऱ्याचशा देशांना ग्राहकविषयक सल्ले देता, ते काय, कसं काय? ते आता याच्यातनं कसं होतं की आंतरराष्ट्रीय परिषदातनं आपण जातो, तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला विचारांचं आदानप्रदान होतं. आता मला आठवतं की मलेशियातली एक परिषद होती आणि त्या परिषदेत मी ग्राहक संरक्षणाबद्दल बोलताना भारताचा ग्राहक संरक्षण कायदा किती चांगला आहे हे मी सांगत होतो. आणि ते झाल्यानंतर एक फिजी देशातली एक प्रतिनिधी मला ओव्हर अ कप ऑफ टी भेटली. ते म्हणाले, तुम्ही खूप छान सांगितलं तुमच्या देशातल्या कायद्याबद्दल, आमच्या देशातही असा कायदा आम्हाला पाहिजे, सध्या आम्ही तसा विचार करतोय, मग त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकाल का? तर म्हटलं निश्चित करू शकेन. आणि मग त्यांना मला वाटलं हे असंच कधीतरी भेटताना असं वरवर विचारतात, पण ते शी वॉज सिरियस. आणि मग नंतर परत आल्यानंतर त्यांचं पत्र आलं की तसं असेल तर आम्हाला हे फॉर्म भरून पाठवा, अमुक अमुक करा वगैरे. त्याच्यानंतर मला नंतर कळलं की हा युरोपियन युनियनचा प्रोजेक्ट होता. दे वर असिस्टिंग फिजी कंट्री टू फ्रेम द कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ, आणि त्याच्यासाठी त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवली होती. तर ते बऱ्याच जणांकडे मागवलं होते, त्याच्यातनं माझं पण त्यांनी मागवून घेतलं आणि त्याच्यात मी शेवटी निवडलं गेलो आणि फिजीसाठी ग्राहक संरक्षण कायदा करण्यासाठी माझी निवड झाली. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण ज्या वेळेला भारताच्या काही चांगल्या गोष्टी आहेत सांगतो, तर त्याचा फायदा होतो, इतर देशातल्या ग्राहकांनाही तसा फायदा होऊ शकतो. मॅडम तुमच्याकडे पुन्हा येतो. एक तुम्ही मगाशी एक सांगितलं होतं की ग्राहक पेठा ज्या आहेत, तर याच्यात म्हणजे ग्राहक पेठा ह्या हे करत असताना तुम्ही उपेक्षित वंचित घटकांसाठी कशा प्रकारे काम केलं? आता मुळामध्ये ग्राहक पेठा म्हणजे ग्राहक पेठा जसं मुंबई ग्राहक पंचायत 1975 साली तिची स्थापना झाली, तर ते होतं आमचं वाणसामानाचं मॉडेल होतं सगळं त्याच्यातून. तर त्यावेळच्या आमच्या तत्कालीन खरेदीच्या अध्यक्षा होत्या प्रतिभाताई गोडबोले. तर हे जसं आता आपण ऐकलं की गहू तांदूळ साखर आपण कापडी पिशवीतनं देतो, तर त्या दरवेळेला आम्हाला ते कापड खरेदी करायला मार्केटमध्ये त्यांना जायला लागायचं. अशाच एकदा फिरत होत्या आणि फिरता फिरता त्यांनी तिथे बघितलं की काही चांगल्या कॉटनच्या साड्या त्यांना दिसल्या आणि म्हणाल्या की अरे ह्या साड्या पण आपल्याला वाटपातून देता आल्या तर. पण वाटपातून कशा देणार, कारण साडी हा बाईचा म्हणजे म्हणतात ना तसा तो वीक पॉईंट असतो, तो आम्ही बघितल्याशिवाय निरखल्याशिवाय त्याचं पोत कसं आहे ते बघितल्याशिवाय नाही द्यायचं. मग प्रतिभाताईंनी आमच्या काय केलं, तिथे एक त्यावेळेचे महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन म्हणून, म्हणजे त्याला MSPC आपण म्हणतो, सहकारी ती संस्था होती, त्यांच्याकडून आपण काही साड्या तिथून खरेदी केल्या. त्यांनी आधी स्वतः घेतल्या, वापरल्या आणि मग त्यांनी असं ठरवलं की ह्या साड्यांसाठी आपण एक छोटंसं एक मॉडेल उभं करायचं ॲज म्हणजे विक्रीचं. आज आपण जे पेठांचं स्वरूप म्हणतोय तसं, पण मागणी मात्र आपल्या मागणी पत्रकातून घ्यायची. त्यांनी जवळजवळ 700 मागणी पत्रक ची ऑर्डर आली त्यांना. प्रत्यक्षात ज्या वेळेला तो साड्यांचा स्टॉल लावला गेला तिथे, त्यावेळेला जवळजवळ 1700 साड्यांची तिथे विक्री झाली. आणि मग त्यांना तो विचार बळावला की ज्या वस्तू आपल्याला वाटपातून देता येत नाहीत आणि ज्याच्यासाठी गरज असते की तो फील म्हणजे आपण अनुभव करण्याची, स्पर्श करण्याची, बघण्याची, त्याचा रंगरूप बघण्याची, त्याच्यासाठी आपण असं एक छोटंसं मॉडेल उभं करूया. आणि त्यावेळेला प्रतिभाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोक्यातून जे ग्राहक पेठेचं बीज रोवलं गेलं, आम्ही त्याच्यानंतर खूप पुढे आलो. ते 78 ते साल होतं 1978, म्हणजे आता 2 वर्षात आपण 78 त्याची पण 50शी करू आपण. आणि आज त्यावेळेला साडीच्या ह्याच्यातून सुरू झालेली ही ग्राहक पेठ, आता बाजारामध्ये भरपूर ग्राहक पेठा असतात, पण आमची असते ती ग्राहक पंचायत पेठ. येस, युनिक आहे. हे मी अतिशय अभिमानाने सांगेन, कारण बाजारपेठेतल्या सगळ्या उचित प्रथांचा आग्रह धरूनच ही ग्राहक पंचायत पेठ आयोजित केली जाते. आणि येस, ग्राहक संस्थेने ग्राहकांसाठी आयोजित केलेली ही एकमेव ग्राहक पंचायत पेठ. आणि आज जवळजवळ आम्ही वर्षभरामध्ये 12 ठिकाणी पेठांचं आयोजन करतो. म्हणजे तेव्हापासूनचा जो सिलसिला सुरू झाला, एका साडीतून सुरू झालेले, स्टॉलमधून सुरू झालेले, आज जवळजवळ आमच्याकडे 110, 120, 130 स्टॉलपर्यंत मजल गेलेली आहे. वैविध्यपूर्ण असतं त्याच्यातून. पण ह्याच्यातली ही खासियत अशी आहे की इथे प्लॅटफॉर्म दिला जातो, पण दर्जाशी तडजोड नाही. बाजारपेठेमध्ये कुठेही तुम्हाला
असं दिसणार नाही की ज्यांच्या बिलावरती काही छापलेलं आहे की एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. आमच्याकडे असलं छापायला बंदी आहे. त्यामुळे पावती देणं हे बंधनकारक आहे आपल्याकडे पेठेमध्ये. पावती दिलीच पाहिजे. पावतीवरती अशा जाचक अटी, ग्राहकाला जाचणाऱ्या अटी छापायच्या नाहीत त्याच्यातून. असे सगळे बाजारपेठेमधले जे आहेत, इन्शुरन्स केला जातो ह्या लोकांचा, आणि सगळ्यांना एकत्र करून एक अतिशय सुंदर खरेदीचा उत्सव म्हणून आपण हा पंचायत पेठांचं आयोजन करतो. ह्याच्यात गंमत अशी झाली, म्हणजे मी जवळजवळ 2007पासून हे पेठा, म्हणजे तशी 2001पासून करत होते, पण 2007 सालापासून मी जबाबदारी घेतली ह्याची. आणि एकदा जबाबदारी घेतल्यानंतर आपल्याला असं सतत काहीतरी नवीन कल्पना सुचत राहतात. आणि पहिल्यापासून आमच्याकडे काय होतं की आम्ही एक तरी स्टॉल ना या सगळ्या व्यावसायिक याच्यामध्ये अशा एखाद्या सामाजिक संस्थेला द्यायचो की आपली एक समाजाची बांधिलकी असते म्हणून. पण नंतर मला जसं लक्षात यायला लागलं की अशा बऱ्याचशा संस्था खूप अपेक्षेने आपल्याकडे बघत आहेत की बाबा आम्हाला पण कधीतरी इथे मिळेल का म्हणून. पण ही सगळी गणितं सांभाळता जास्त संस्थांना ॲकोमोडेट करणं तेवढं शक्य होत नव्हतं. मग काही 3-4 वर्षापूर्वी मी एक संस्थेसमोर विचार मांडला की आपण का नाही एवढं सगळं कमर्शियल हे करतो. कारण ह्याच्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की ह्याच्यातून आपण जे काही संस्थेला उत्पन्न मिळतं, म्हणजे आम्ही व्हॉलेंटियर्स काम करतो, पण पेठांच्यामध्ये काय असतं की संबंध उलाढालीवरती त्या स्टॉलवाल्याला 2% उत्पन्न संस्थेला द्यावं लागतं. 2% त्याच्या उलाढालीवर जे काही असेल ते 2% येतात ते देतात. संस्था कुठलीही बाहेरून सरकारी अनुदान घेत नाही, त्यामुळे ही आम्ही आत्मनिर्भर आहोत. पण संस्थेला खर्च आहे शेवटी चळवळीतलं काम करत असताना. त्यामुळे ह्याच्यातून जे मिळणारं उत्पन्न आहे 2%तलं ते संस्थेला चळवळीसाठी वापरता येतं. आणि हे वापरत असताना आपल्याला असं लक्षात येतं की बाबा ह्या संस्थांसाठी सुद्धा आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे आपण कमर्शियल पेठा करत असताना. आणि कमर्शियल त्याच्यातून मग हा विचार आला की आपण ह्याच्यातून एक वेगळी पेठ करावी की ज्याच्यामध्ये फक्त ह्या अशा संस्था असतील. मग त्या मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था, अंध, अपंग, आदिवासींसाठी काम करणाऱ्या संस्था, आणि ह्या संस्थांसाठी एक वेगळी पेठ आयोजित करायची. त्यांनी केलेली उत्पादनं जी असतात, अशी संस्था ज्या अशा व्यक्तींकडून करून घेते, या उत्पादनांना बाजारपेठ द्यायची. या उत्पादनांना बाजारपेठ द्यायची म्हणजे काय करायचं तर बाबा त्यांनी त्यांचं जे काही त्यांची क्षमता खूप कमी असते आणि त्यांचं म्हणजे करण्याचा पॅटर्नसुद्धा असतो, तो सुद्धा समाजाने स्वीकारावा असा असतो. कुठे दिवाळीच्या वेळेला पणत्या करतात, मेणबत्त्या करतात, बॅगा पर्सेस करतात, आणि कुठे आकाश कंदील सुंदर करतात. काही काही उत्पादनं अतिशय सुंदर असतात, नाविन्यपूर्ण. येस. आणि त्याच्या मागची त्यांची भावना आणि त्यांची जी कळकळ असते ना, आणि ही संस्था चालवणारे त्यांचे जे संस्था म्हणजे चालवणारी जी मंडळी असतात ती अपार मेहनतीने ह्या मुलांच्याकडून हे सगळं करून घेत असतात. पण दुर्दैवाने असं होतं की त्यांना बाजारपेठ नाही आहे. मग ही बाजारपेठ देण्याचं काम आपण ह्याच्यातून या विशेष पेठेतून करतो. त्याचं नाव आहे सेतू बांधारे. आणि सेतू आहे हा. सेतू म्हणजे साकव, सेतू म्हणजे पूल, आहेरेकडून नाहिरे वर्गाकडे जाणारा तो. आणि ह्याच्यातून समाजाने त्यांना जास्तीत जास्त ॲप्रिशिएट करावं, त्यांची उत्पादनं खरेदी करावीत, की जेणेकरून ह्या संस्था त्यासुद्धा हे कार्यकारण. आज कसं आहे बघा, ह्या संस्था जे काम करतायत ना ती समाजाची गरज आहे. मतिमंद मुलांना सांभाळून त्यांच्याकडून करून घेणं हे इतकं सोपं नाही आहे. दुर्दैवाने ज्यांच्यावरती त्याचे प्रसंग आलेले आहेत त्या प्रसंगामध्ये त्यांना हात देणं आणि समाजाने त्यांच्यासाठी काहीतरी करायला पुढे येणं. आणि बऱ्याच वेळा असं असतं की त्यांना करायची लोकांना इच्छा असते, पण त्यांना नेमकं कुठे जावं ते कळत नाही. मग त्याच्यासाठी आपण हा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आज जवळजवळ दरवर्षी 30 संस्था आपल्याकडे येतात. 30 संस्था येतात आत्ता येतात. हळूहळू आता जसा जसा हा शब्द बाहेर जातोय तशी तशी लोकांची मागणी वाढते की आम्हालाही याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणजे कुठून सामाजिक बांधिलकी म्हणजे कुठून तरी कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणा, कुठून पार रायगड वगैरे अशा इथून त्या संस्था येत आहेत आपल्याकडे. आणि त्यांचं काम एकदम आपण जर बघितलं ना तर इतकं अमेझिंग काम आहे त्याच्यातून की त्याच्यापुढे आम्ही करणारं काम म्हणजे खरोखर एक दयामय खसखस एवढंच काम आहे. इतकं काम ती मंडळी करतात. आपण त्यांना फक्त प्रोत्साहित करायला पाहिजे. आणि त्यांना जसं मुंबई ग्राहक पंचायत स्वतः आत्मनिर्भर झाली आहे, म्हणजे आपण कुठूनही काही न घेताना त्याच्यामधला पेठेचाही भाग आहे त्याच्यातून आपण आत्मनिर्भर करण्यामध्ये. आणि ह्याच्यातून तशाच त्या संस्थांनी आत्मनिर्भर व्हावं. सतत कोणाच्या तरी दयेवर त्यांनी राहणं आणि हे करणं हे
आपल्यालाही म्हणजे आपण एक सुशिक्षित समाज म्हणून आपल्यालाही ते बरोबर पटत नाही आपल्याला त्याच्यातून, पण आपण काय करू शकतो जास्तीत जास्त या भावनेतून आपण आता हा असा उपक्रम केला. आणि हा उपक्रम मुंबई ग्राहक पंचायत स्वतः पूर्णपणाने त्यांच्यासाठी विनामोबदला करते. त्यांच्याकडचं आपण काहीही घेत नाही. 3 दिवसाची ही पेठ असते, दिवाळीच्या आधी आपण करतो आणि पूर्ण त्यांचा संबंध, खाणं पिणं सगळा दिवसभराचा खर्च आपण करतो. फक्त लोकांनी एवढीच अपेक्षा असते की लोकांनी भरभरून तिथे यावं आणि यांना हे करावं. आणि ह्याच्यातून त्याचे रिझल्ट्स असे दिसायला लागलेले आहेत की आता 3 संस्था अशा झालेल्या आहेत की त्या 3 वर्षात इथे केल्यानंतर, इथे त्या सहभागी झाल्यानंतर त्यांना जे काही आर्थिक बळ मिळालं त्याच्यातून त्या आत्मनिर्भर झाल्यात. एक संस्था आहे ती जळगावची आहे. तर त्यांनी आता ह्या वर्षी आमच्याकडे ते म्हणाले आम्हाला तुमच्याकडची आता फुकट स्टॉल नको, आम्ही तुमच्या रेग्युलर पेठात सामील होतोय म्हणून ती गाथा म्हणून एक संस्था आहे. तर ती तशी आत्मनिर्भर झाली. एक नाशिकची संस्था आहे घरकुल म्हणून, मतिमंद मुलींसाठी काम करणारी संस्था आहे ती. आणि संस्था म्हणजे खरोखर ज्याला जमेल त्यांनी त्याला भेट द्यावी त्या संस्थेला. यावर्षी पहिल्यांदा त्या संस्थेतल्या त्या ज्या संचालिका आहेत त्यांच्या विद्याताई फडके, त्यांनी त्या मुलींच्याकडून नाचणीचे पापड करून घेतले आणि ते आता मुंबई ग्राहक पंचायतीच्या वाटप व्यवस्थेमध्ये ते आले. आणि त्याच्यासाठी त्यांना आता आम्ही प्लॅटफॉर्म दिलेला आहे. हो, म्हणजे सक्षमी की त्या मुलींच्याकडून, कारण मुली त्या सगळ्या मतिमंद मुली आहेत, अगदी म्हणजे 65-70पर्यंत मुली आहेत त्या, की त्यांना समाजाने सोडूनच दिलेलं आहे, त्यांच्याकडे त्या जातच नाही. पण ती संस्थाही बघण्यासारखी आहे आणि त्या संस्थेमधून त्या मुलींच्याकडून ह्यांनी हे असा उद्योग करून घेतला आहे. त्यामुळे त्या मुलींच्या हाताला काम मिळालं आहे. कारण जेव्हा मी त्या विद्यार्थ्यांशी बोलत होते त्यावेळेस त्या म्हणाल्या की मतिमंद मुली असतात, कधी कधी त्या खूप व्हायलंट होतात किंवा त्यांना सतत कुठेतरी बिझी ठेवायला लागतं. ते काम म्हणे ह्या संस्थेने आम्हाला दिलं आणि त्या सतत त्या मुली सकाळी म्हणे 10 वाजल्यापासून ज्या पापड करत बसतात त्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्या गतीने त्या करत असतात. अत्यंत उत्तम दर्जाचे आणि उत्तम चवीचे पापड त्यांनी आम्हाला दिले. आणि अजून एक तिसरी संस्था आहे ती रायगडमधली आहे. ते कसं ना एक वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे ते सगळं म्हणजे त्याही मतिमंद मुलींचीच संस्था आहे. आणि दुसरी एक संस्था आहे की त्यांनी वृद्धाश्रम चालवतात त्या. आणि त्या वृद्धाश्रम चालवता त्यांचा एक दुसरा उपक्रम आहे की तो म्हणजे त्या गोधड्या शिवतात. आणि आज म्हणजे आधी गोधड्या शिवायचा म्हणून त्या आल्या, त्याच्यानंतर त्यांचा वृद्धाश्रम. आता एक संस्था जी आहे की ॲडॉप्शन सेंटर चालवते डोंबिवलीला. त्या 2 संस्था एकत्र एकमेकींना मदत करत आहेत. की ती ॲडॉप्शन सेंटर चालवणारी जी संस्था आहे त्यांचा स्टॉल आमच्याकडे रेग्युलर आमच्या ह्याच्यात असतो, पण त्यांचं दुसरं अंग आहे हे ॲडॉप्शन सेंटरचं. अशी जवळजवळ त्यांच्याकडे 60-70 मुलं अगदी 1 दिवसाच्या बाळापासून आणून सोडून दिलेली असतात आणि मग ते ॲडॉप्शनला जातात. त्यांचा खर्च चालवणं त्यांना खूप कठीण असतं. जी संस्था गोधड्या शिवते त्यांनी ह्या वेळेला त्यांना जवळजवळ 3 पोती भरून लहान मुलांची झबली, टोपरी, गोधड्या वगैरे हे सगळं त्यांना डोनेट केलं त्या संस्थेला. हे जे सेतूमधून जे सेतू जोडला जातोय ना, हा म्हणजे जसा मी विचार त्याच्यावरती करते ना तेव्हा मानवतेचा सेतू, बरोबर तुम्ही शब्द वापरलात. हा म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की कितीतरी करण्यासारखं आहे. आपणच एक सहाय्य की किती करण्यासारखं आहे आणि किती देण्यासारखं आहे. आपणच कुठेतरी कमी पडतोय त्यांच्यापर्यंत पोचायला. तर ते पोचणं हा आमच्या या उपक्रमातला तो भाग आहे. आणि व्यावसायिक पेठांच्या बाबतीतला म्हणालात, विचाराल मला, तर व्यावसायिक पेठासुद्धा ज्या उचित प्रथांना आग्रह धरत आपण ज्या करतोय त्याची व्याप्ती आता म्हणजे मी पहिल्यांदाच ह्यावेळेला रत्नागिरीला पेठ केली आणि पेणला पेठ केली. अतिशय उत्तम प्रतिसाद त्या ह्यांना मिळाला. कारण गावोगावी अशी एक्झिबिशन सतत भरतच असतात, पण आपल्या ह्याच्यामध्ये जो स्वदेशीचा नारा आहे की आपल्याकडच्या कुठलीही उत्पादनं आपण बाहेर नाही, स्ट्रिक्टली बंदी आहे. कधीतरी चुकून माकून आम्हाला कुठेतरी एखाद्या गाळीधारकाने तसं केलेलं बघितलं तर आमचे कडक इतके नियम आहेत की आम्ही त्यांचा स्टॉल बंद करतो. हां, आणि केलेला आहे तो प्रकार.
त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायत स्वदेशीचा जो आग्रह धरते त्याच्यामध्ये आपल्या स्वदेशी उत्पादनांना आपण प्रमोट करतोय त्याच्यातून. आणि चिनी बनावटीच्या, चिनी म्हणजे चिनी मी म्हणणार नाही असं, की कुठल्याही परकीय बनावटीच्या वस्तू, त्यामुळे इथे रोजगार निर्माण होत आहे. आपल्या वर्गाला रोजगार देणं, आपल्या महिलांना सक्षम करणं, कारण महिलांच्यात जेवढी सक्षमता आहे, कारण आमच्याकडे जवळजवळ 90% गाळे आहेत ना, ते सगळे महिला चालवतात. हो, आणि महिलांची उत्पादनं असतात, पुरुषी उत्पादन पण असतात, पण महिलांची उत्पादनं असतात. आणि इतक्या आत्मनिर्भर महिला झालेल्या आहेत ह्याच्यातून. आणि एक समाजाला एक संदेश जातो की उचित व्यवहार करून सुद्धा तुम्ही उत्तम व्यावसायिक होऊ शकता. दुसऱ्याला बनवणं, गिऱ्हाईक करणं हाच उद्योग नाही आहे इथे याच्यामधला. तुम्ही चांगला ह्यानी प्रॅक्टिस करा, तुम्ही व्यवस्थित करा, तुम्ही प्रॅक्टिस, तुम्हाला मार्केट आहे आज. तर त्यामुळे ग्राहक पंचायत पेठा म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो त्यावेळेला बाहेर कितीही पेठा असल्या तरीसुद्धा ह्या पेठांच्यातलं आणि ह्याच्यातलं वेगळेपण हे असं आहे. विश्वासार्हता महत्त्वाची. इथे कुठलंही म्हणजे आम्ही बार्गेनिंग नाही. आमच्याकडे प्रत्येक स्टॉलला बोर्ड लावलेला असतो फिक्स प्राईस म्हणून, कारण आम्ही त्यांची म्हणजे आमची जी पंचायत पेठ समिती आहे ती अत्यंत काटेकोरपणाने ह्यांचे इंटरव्ह्यू घेते. प्रत्येक उत्पादन तावून सुलाखून बघायचं, ह्याची शिवण बरोबर आहे की नाही, ह्याचा रंग जात नाही आहे ना, ह्यांना कसं आहे, इतकं म्हणजे महिलांची दृष्टी म्हणजे काय म्हणतो ना आम्ही गृहिणी म्हणून तयार झालेल्या असतं सगळ्या. तर त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्या सगळ्या अत्यंत चोखंदरपणाने त्याची निवड करतात त्यांची. कुठल्याही त्याच्यामध्ये दर्जाशी कॉम्प्रोमाइज नाही. आणि त्यामुळे कसं होतं की जो ग्राहक आमच्या पंचायत पेठेमध्ये येतो ना त्याला किमतीशी तो घासाघीस करणारच नाही, कारण त्याला विश्वास असतो ह्या वर्षी गेलेला पुढल्या वर्षी तो स्टॉल शोधत येणार असं दर्जा असतो. त्यामुळे आज एक असं मी अभिमानाने म्हणेन की मुंबई ग्राहक पंचायतीच्या पंचायत पेठेमध्ये स्टॉल मिळणं हा त्यांच्या दृष्टीने एक मानांकन मिळाल्यासारखं आहे. पण एकूण तुम्ही किती अशा पेठा भरवता दरवर्षी? दरवर्षी जवळजवळ आता ह्या वर्षी 12 पेठा झाल्या आमच्या, 11 पेठा आणि एक ही झाली. माझ्या कारकिर्दीत म्हटली तर मी 120 पेठांचं आयोजन केलं आतापर्यंत. आणि प्रत्येक पेठ वेगळी असते, युनिक असते, कारण तिथला ग्राहक वेगळा असतो. मग त्या ग्राहकाचं आपल्याला मानसिकता बघायला लागते, सणावाराचे दिवस बघायला लागतात की कुठल्या वेळेला काय होईल. हो, करावी लागते. म्हणजे एकदा नवीन ठिकाणी जायचं असेल तर आमच्या काही कार्यकर्ते आहेत की त्या तिथे जाणार आणि त्या तिथे जाऊन त्या हॉलची सगळी रेकी करणार तिथे म्हणजे. आणि खरोखर सांगते म्हणजे तिथे जाऊन अगदी त्यांचं किचन कसं आहे, त्यांच्या टॉयलेट्स कशा आहेत, तो हॉल कसा आहे, त्याची स्वच्छता कशी आहे, हे सगळं आम्ही बघतो. कारण काय आहे की आमच्याकडे येणारे जे गाळेधारक आहेत किंवा आमचे कार्यकर्ते, कारण इथे मुख्य म्हणजे कसं आहे स्थानिक कार्यकर्त्यांची मांदियाळी असते अक्षरशः. आणि 8 दिवस हा खरेदीचा उत्सव कार्यकर्ते पण एन्जॉय करतात. आणि कार्यकर्त्यांशिवाय ह्या स्थानिक आम्ही काही पुढे करू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्ते असतात आणि जवळजवळ 10-10 तास आम्ही तिथे असतो. त्यामुळे ह्या सगळ्या सुविधा हायजेनिक स्वरूपात आहेत की नाही हे बघणं हा म्हणजे एक ती जबाबदारी असते आमची. आणि संस्थेने एवढी मोठी जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे तर तिथे आम्ही शक्यतो कोणाला तक्रारीला जागा ठेवत नाही. त्यामुळे आमचे कार्यकर्ते त्याची जाऊन रेकी करायची. मग एक आपल्याकडे कसं लग्न उभं राहिलं की आपण हॉल बघतो, म्हणजे आम्ही डेकोरेटर बघतो आम्ही. मग आम्ही कॅटरर कसा आहे, त्याचं कॅटरिंग कसं तो देतोय, व्यवस्थित देतोय की नाही, तो रिझनेबल रेटमध्ये देतोय की नाही, पाण्याची व्यवस्था आहे की नाही, इतके बारीक सारीक सगळ्या गोष्टी बघायच्या. मग ते ग्राहकांचे पगाराचे दिवस बघायचे की त्यांची क्रयशक्ती कुठल्या दिवसात चांगली असू शकते. कारण आम्ही किती जरी स्वयंसेवी काम केलं तरी व्यावसायिक जे येतात ते त्यांना काहीतरी मिळण्याच्या उद्देशाने आलेले असतात. त्यामुळे त्यांचा सेल वाढवायचा असतो. मग त्याच्यासाठी छानपैकी जाहिराती करायच्या. मग त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे मी कितीतरी नावं घेतली तर एक घेतलं तर दुसरा रागवेल, पण इतकी असंख्य नावं अशी आहेत की बाबा जी मंडळी आमच्यासाठी हे सगळं काम करतात. कोण जाहिरातींचं काम करतंय, कोण आर्ट वर्क करते, त्याचं कुठेतरी आम्ही रेकी करायला जातोय, कोणीतरी आमचे हिशोब म्हणजे इतके चोख हिशोब असतात आमचे की एकही हिशोब इकडे तिकडे न करणारे आमच्या कार्यकर्ते आहेत की तो लगेचच, कारण दर महिन्याला कार्यकारिणीला हिशोब द्यावा लागतो आम्हाला. म्हणजे पूर्णपणाने व्यावसायिक जरी करत असलो तरी आणि स्वयंसेवी पद्धतीने करत असलो तरी तिथे कुठेही त्याला सूट नाही, ढिसाळपणा नाही, शिस्त पद्धत. उत्साह म्हणजे असं असतं की
आमच्या कार्यकर्त्यांना पेठेत काम करायला मिळालं नाही ना, त्यांची नाराजी असते. त्यामुळे मला ह्यावर्षी काम करायला दिलं नाही, मला कामच मिळालं नाही, मग तो रागवे रुसवे असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तिथले स्थानिक कार्यकर्ते आमच्यासाठी कामाला उपस्थित असतात. कारण शेवटी कसं असतं, पंचायत पेठ समिती आम्ही एक म्हणतो ना की आपण एक छानसा पदार्थ तयार केला आहे, पण तो वाटण्याचं काम आहे आणि तो प्रेझेंट करण्याचं काम जे आहे ते तिथले कार्यकर्ते करतात. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. आणि शेवटी संस्था आहे, संस्थेचा विश्वास आणि संस्थेचं प्रोत्साहन ते तर आहेच. त्याशिवाय काही नाही. मला एक विचारायचं आहे तुम्हाला, मगाशी विचार करत होतो की तुम्ही आहे ना एक वकील म्हणून कितीतरी लोकांची म्हणजे त्यांना पैसे परत मिळवून दिलेले आहेत. 40 कोटीवर बरं, जास्ती हिशोब बराच मोठा आहे. म्हणजे एकाच केसमध्ये 40 कोटी झाले होते. म्हणजे मला आठवतं ग्राहक संरक्षण कायदा नवीन आला तर त्यावेळेला आम्ही अशाच काही टेस्ट केसेस करत होतो. तर त्यावेळेला 1987-88च्या सुमार असेल की स्कूटर डिपॉझिटर्स त्यांच्या केसेस होत्या बऱ्याचशा, आणि त्यांनी 500 रुपये देऊन सगळ्या स्कूटर्स बुक केल्या होत्या. आणि नंतर बराच विलंब होईल वगैरे म्हणून मग नंतर बऱ्याच जणांनी ते कॅन्सल केले. आणि ह्या कंपन्या पैसे देत नव्हत्या, 500 रुपयेच असे होते. त्यामुळे कोण कोर्टात जाणार हे कंपन्यांना माहिती होतं, म्हणून त्याने ते दिलेच नाहीत. अशा सगळ्यांना एकत्रित केलं आपण मुंबई ग्राहक पंचायतीने, आणि त्यांच्या केसेस आपण ग्राहक संरक्षण कायद्यात करून दिल्लीला आम्ही एका कंपनीविरुद्ध, म्हणजे कानपूरची होती कंपनी, लखनौ आपलं हे LML लोहिया मशीन्स लिमिटेड, त्यांचे जवळजवळ 937 ग्राहक आमच्याकडे आले. त्यांच्यातर्फे आम्ही गेलो, आणि एवढंच नाही तर आम्ही त्यांना सांगितलं न्यायालयाला की हे फक्त 937 नाही, ह्यांच्या मागे जवळजवळ 4,22,000 ग्राहक आहेत की ज्यांना या कंपनीने पैसे दिलेले नाहीत. आणि मग हे सगळं द्राविडी प्राणायाम आम्ही केला, आणि शेवटी त्या केसमध्ये दिल्लीच्या ग्राहक न्यायालयाने म्हणजे राष्ट्रीय आयोगाने आदेश दिला की हे सर्व पैसे 500 रुपये सव्याज आणि 12% व्याजासहित परत करायचे. तर त्यामुळे ह्या 4 लाख लोकांना जवळजवळ 40 कोटी रुपये परत मिळाले. त्याच्यानंतर दुसरी एक केस अशीच झाली. विरारचा एक बिल्डर, त्यांनी घर खरेदीदारांना चुना लावला, पैसे घेतले. त्याच्या वडिलांचं नाव खूप मोठं होतं, पार्ल्यातले विकासक, पण त्यांच्या नावावर पैसे घेतले आणि ह्या मुलांनी पार वाट लावली. आणि अशा जवळजवळ 800 ग्राहकांतर्फे आम्ही 5 बॅचेसमध्ये ग्राहक न्यायालयात तक्रारी केल्या आणि त्यांचे पैसे मिळवून दिले. ते जवळजवळ 24 कोटी झाले. 24 कोटी. आणि त्याच्यासाठी आम्ही म्हणजे 24 वर्ष लढा दिला, आणि शेवटी तो बिल्डर खाक झाला. बिल्डरकडे पैसा नव्हता, व त्यामुळे शेवटी त्याची जी सगळी संपत्ती होती त्याच्यावर टाच आणून ती प्रॉपर्टी विकून ह्या लोकांना आम्ही पैसे मिळवून दिले. 24 कोटी रुपये मिळवून दिले 800 कुटुंबांना. अशा बऱ्याच केसेस आहेत. त्याच्यानंतर मग कधीतरी मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस येतात, जिथे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कोणाचा मृत्यू होतो वगैरे. तर अशा कुटुंबांना देखील आपण ग्राहक पंचायतीतर्फे वगैरे पैसे मिळवून दिलेले बरंच आहे. मला एक सांगा की मगाशी एक जस्ट आपला विषय झाला होता की सध्या मेडिक्लेमचं जे काय प्रस्त चाललेलं आहे, तर याच्यामध्ये म्हणजे जो सलग हप्ते भरून त्यांना जो काही बोनस म्हणून देतात, नो क्लेम बोनस, नो क्लेम बोनस, आणि त्यानंतर जर 60 पर्यंत पुढे नो क्लेम बोनस चालूच असतो, पण हा हप्ता वाढत जातोय. तर याच्यात कुठेतरी एक मध्यबिंदू यावा असं काहीतरी यायला पाहिजे. ह्याच्यातनं एक धोरणात्मक बदल आवश्यक आहे. की कसं आहे, तुम्ही बघितलं ना की आता समजा तरुण मुलं बऱ्याच वेळेला इन्शुरन्स घ्यायला सुरुवात करतात, त्यांच्या 35-40 पासून करतो, त्यावेळेला त्यांना जास्ती खर्च लागत नाही. तुमच्या आरोग्यावरचा खर्च, हॉस्पिटलायझेशन वगैरे जे सुरू होतं, मेनली तुमच्या सगळ्या व्याधी सुरू होतात ह्या 60 नंतर होतात. आणि त्यामुळे नेमकं त्याच वेळेला तुमचं इन्कम थांबलेलं असतं. बहुतेक जण रिटायर झालेले असतात. तर त्यामुळे होतं काय की एकीकडनं इन्कम थांबलेलं, तुम्ही फक्त पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड वगैरे जे काय तुमचे सेव्हिंग्स असतील त्याच्यावर जगता, आणि इथे तुमचं प्रीमियम वाढत जातो. तर त्यामुळे इथे कुठेतरी एक धोरणात्मक बदल होणं आवश्यक आहे ग्राहकांच्या दृष्टीने, की अशा वेळेला हे तुमचं ॲव्हरेजिंग करून ह्याचे जे प्रीमियम असतात ते 60 नंतर विशेषतः
म्हणजे ज्यांना ज्येष्ठ नागरिकांना जास्ती भार सहन करावा लागणार नाही अशा पद्धतीने काहीतरी धोरणात बदल करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने काही सरकारकडे अप्रोच होणार तुम्ही? विचार करता येईल, कारण असे प्रश्न असंख्य असतात. म्हणजे तुम्हाला एक नंबर गंमत सांगतो, आणि कधी कधी मी त्यामुळे खूप अस्वस्थ होतो की अरे आपण ह्या प्रश्नाला हात घालू शकत नाही, त्या प्रश्नाला हात घालू शकत नाही, ही पण समस्या आहे, ती पण आहे. शेवटी असं होतं की आपले इच्छा किती असली तरी आपले रिसोर्सेस, आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ आणि मग त्याचा प्राधान्याने अग्रक्रम कशाला द्यायचा असे प्रश्न होतात. त्यामुळे मी गेल्या म्हणजे 40 वर्षात एक कार्यकर्ता म्हणून काम करताना मला असे बरेच प्रश्न येतात. अरे तुम्ही हा प्रश्न का नाही हातात घेत, हा का नाही घेत? कारण प्रत्येकाला आपापला प्रश्न प्रिय असतो आणि ग्राहकांचे असे असंख्य प्रश्न असतात. मग ते त्याच्यातनं कधी कधी धोरणात्मक बदल करून पॉलिसी डिसिजन्स घ्यायचे असतात, कधी कधी न्यायालयात जाऊन लढायचं असतं, तर कधी कधी प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न असतात ते सोडायचे असतात, कधी कधी क्लास ॲक्शन करायची असते. समजलं की ना, त्या अशा विविध पद्धतीने असतात. तर त्यामुळे ग्राहक पंचायत हे का नाही करत, ग्राहक पंचायत ते का नाही करत असं विचारलं जातं, जसं तुम्ही आत्ता विचारलं. तर त्यामुळे हे बरोबर आहे, आमचाही एक असा अजेंडा असतो. तर त्यामुळे कुठल्या कुठल्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचं, कुठल्या प्रश्नांची तड जास्तीत जास्त लागणं हे आवश्यक आहे आणि त्याचा बेनिफिट किती जास्तीत जास्त लोकांना मिळेल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो मॅक्सिमायझेशन, की मी एक दगड मारला ना की त्याच्यानं एक कैरी नाही पडता का, मग 4-5 तरी पडल्या पाहिजे असं आहे. तर त्या दृष्टीने एक दगड मारायचा आणि त्यानं जास्तीत जास्त हे करायचं का, झाडच हलवायचं की सगळेच बोरं टप 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 पडतील हा विचार करायचा असतो. तर अशा दृष्टीने हे ज्याला आम्ही क्लास ॲक्शनचे म्हणतो ते धोरणात्मक गोष्टी असतात, त्याला खूप वेळ लागतो. आता तुम्हीच विषय काढला म्हणून आणखी एक विषय सांगतो की बँकेतल्या ठेवी, प्रत्येकाची आपली ठेव बँकेत असते. आज तुम्हाला माहिती आहे की त्या किती सुरक्षित आहेत, फक्त 5 लाख रुपयापर्यंत. म्हणजे उद्या जर का बँक बुडाली, तुमचे भले 15 लाख असून देत किंवा 20 लाख असून देत किंवा 50 लाख असून देत, बँक म्हणते आम्ही फक्त तुम्हाला 5 लाख देणार. का बाबा? हा मुख्य धोरणात्मक प्रश्न आणि सध्या मुंबई ग्राहक पंचायत तो प्रश्न घेऊन सरकारशी लढत आहे. आमचं म्हणणं एकच आहे. गंमत बघा, ह्याच्यातली विरोधाभास असा आहे, मी मुद्दाम ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सांगतो की तुमचे माझे पैसे हे आपण बँकेत ठेवतो. बँक काय करते, ते काही तिजोरीत तर ठेवत नाहीत, ते दुसऱ्या दिवशीपासून ते दुसऱ्यांना लोन म्हणून देतात. आता त्याला लोन देताना तोही ग्राहकच असतो. आता तो ग्राहक लोन म्हणून काढायला आला, मग ते हाऊसिंग लोन असेल, कार लोन असेल, एज्युकेशन लोन असेल, बँक काय म्हणणार, याच्यासाठी आम्हाला गॅरंटी काय देता? म्हणजे बँक आपलेच पैसे घेणार आणि त्यांच्याकडनं गॅरंटी मागणार. अरे भाऊ, पण मी ज्या वेळेला तुला डिपॉझिट म्हणून देतोय, मला काय गॅरंटी देतोस का? आणि तेव्हा तुम्ही म्हणता माझी फक्त 5 लाखाची गॅरंटी. हा जो विरोधाभास आहे, ही सबंध सिस्टीम चेंज झाली पाहिजे. हा मुंबई ग्राहक पंचायतीचा आग्रह आहे. आम्ही अर्थ मंत्रालयापर्यंत हा प्रश्न नेलेला आहे की आमचा प्रत्येक रुपया हा सेफ असला पाहिजे. 5 लाख नाही, 5 लाख का असे हे सगळी आमचा प्रत्येक, कारण तुम्ही त्याच पैशावर तुम्ही गॅरंटी घेता ना इतरांकडनं, मग तुम्ही आम्हाला का देत नाही? हा प्रचंड विरोधाभास आहे आणि हा प्रश्न आम्ही सध्या लावून धरलेला आहे. केव्हा यश येईल ते बघूया. मला एक सांगा की महारेराच्या संदर्भात सुद्धा तुम्ही खूप चांगलं काम केलंय. हे असेच प्रश्न असतात हो. आता रेरा म्हणा, महारेरा म्हणा किंवा काय, हा प्रश्न कसा आहे, प्रत्येकाशी निगडीत असा आहे. प्रत्येकाला आपलं स्वतःचं असं एक घर असावं हे स्वप्न असतं. आणि आज तुमचे बघितलं तर किती किमती वाढलेल्या आहेत वगैरे. आणि ह्या सेक्टरमध्ये, हा अनरेग्युलेटेड सेक्टर होता, हाऊसिंग सेक्टर, आणि त्याच्यात नियमन काहीच नव्हतं. तुमच्याकडनं पैसे घ्यायचे, यांच्याकडनं घ्यायचे, त्यांच्याकडनं घ्यायचे आणि बिल्डर ते पैसे दुसरीकडे वळवायचे आणि घरं द्यायला विलंब करायचे. त्यामुळे हा संबंध सेक्टर नियमन नव्हतं, रेग्युलेटेड नव्हता. आणि त्यामुळे केंद्र सरकारने ठरवलं की याच्यासाठी एक कायदा आणायचा, तो म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट, रेरा. तो आणायचा प्रयत्न होता. त्याच वेळेला महाराष्ट्र सरकारने एक कायदा केला, महाराष्ट्र रिअल इस्टेट हाऊसिंग अँड रेग्युलेशन डेव्हलपमेंट. आम्ही पाहिलं तर तो कायदा जो होता तो बराचसा बिल्डर धार्जिणा होता आणि तिथे ग्राहकांना फारसा न्याय मिळणार नव्हता. मग आम्ही म्हटलं की अरे, त्याचा तुलनात्मक अभ्यास केला आणि म्हटलं रेरा कायद्यातल्या तरतुदी आणि महाराष्ट्राच्या कायद्यातल्या तरतुदीचा अभ्यास केला. आम्ही पाहिलं की रेरा कायदा जास्ती ग्राहकाभिमुख तोच पाहिजे. म्हणून मग आम्ही
जे विधिमंडळात दोन्ही सभागृहात मान्य झाला होता महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट बिल, ते हो हो गव्हर्नरकडे गेलो, राज्यपालांकडे, आणि त्यांना म्हटलं तुम्ही याला संमती देऊ नका. हे म्हणाले का? तर म्हटलं ह्या कायद्यात अशा अशा तरतुदी आहेत ज्या खूप घातक आहेत ग्राहकांच्या दृष्टीने, आणि रेरा कायदा जो येऊ घातला आहे त्या तरतुदी ह्याच्यात घाला हे सांगण्यासाठी तुम्ही ते बिल परत विधिमंडळाकडे पाठवा. ते म्हणाले मी असं करू शकत नाही, कारण हे बिल सगळ्यांनी एकमताने केलेलं आहे आणि ही संमती आमची सगळे राजकीय पक्ष छान एकत्रित गुण्यागोविंदाने करतात, कारण हितसंबंध तिकडे असतात तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे म्हणे आम्ही काही करू शकत नाही. म्हणून मग त्यांनी सही केली, मग ते बिल दिल्लीला गेलं राष्ट्रपतींच्या सहीसाठी. आम्ही तिथे पाठपुरावा केला आणि मग हाऊसिंग मिनिस्ट्री दिल्लीची, होम मिनिस्ट्री, लॉ मिनिस्ट्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं. हेच सगळं गाऱ्हाणं मांडलं की हा कायदा नको, आम्हाला रेरा पाहिजे. सुदैवाने त्याच वेळेला काय झालं की रेरा कायद्यामध्ये प्रगती व्हायला लागली आणि संसदेने त्याच्यावर एक संसदीय समिती नेमली, त्यांनी सूचना मागवल्या. तिथे आम्ही परत मुंबई ग्राहक पंचायतीने सविस्तर त्यांना निवेदन दिलं. मुंबईत त्यांची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीत आम्ही सादरीकरण केलं आणि त्यांना सांगितलं. म्हणजे त्या रेरा कायद्यामध्ये देखील आम्ही बऱ्याच सुधारणा सुचवल्या, त्याही त्यांनी मान्य केलं. म्हणजे 20 सुधारणा आम्ही सुचवल्या, त्यातल्या 18 सुधारणा त्यांनी रेरा कायद्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत आज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे सांगितलं होतं की आम्हाला हा कायदा नको, रेरा कायद्याला शेवटचं कलम 92वं कलम तेच आहे की हा कायदा आल्यानंतर महाराष्ट्राचा कायदा रद्द होईल. म्हणजे ग्राहक संघटना ग्राहकांसाठी किती प्रभावीपणे प्रतिनिधित्व करू शकते याचं एक खूप छान उदाहरण. आणि अशा पद्धतीने रेरा कायदा आला. रेरा कायदा आल्यानंतर परत त्याच्यात एक तक्रार निवारणाचं एक जे यंत्रणा होती, त्याच्यात म्हटलं होतं की 60 दिवसात तक्रारींचं निराकरण करायचं वगैरे. त्यावेळेला मी महाराष्ट्राच्या अध्यक्षांना सांगितलं की म्हटलं हे काय तुमच्याच्यानी जमणार नाही, कारण म्हटलं आम्हाला ग्राहक संरक्षण कायद्यात देखील असंच गाजर दाखवलं होतं की 90 दिवसात तक्रारीचं निवारण होत नाही. मग म्हणे काय करायचं? म्हटलं इथे एक तरतूद आहे की सलोख्याने तक्रार निवारण, मध्यस्थी म्हणा, मीडिएशन म्हणा, कन्सिलेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, तशी एक छोटीशी तरतूद त्या रेरा कायद्यात होती, ती मी हेरली. आणि मी त्यांना त्या म्हणाले मलाही माहीत नव्हतं हे, असं महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणाले, पण म्हणे ही चांगली तरतूद आहे. म्हणून मग ते म्हणाले आपण काहीतरी करूया ह्याच्यावर. मग त्यांनी विकासकांचे एक प्रख्यात विकासक त्यांना बोलवलं, मला सांगितलं आणि मग तुम्ही दोघांनी ह्याचा रोडमॅप तयार करा सलोखा मंचाचा. आम्ही तयार करून दिला की हे सलोखा मंचाचं काम कसं असेल, त्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि 2018 म्हणजे 1 मे 2017ला रेरा कायदा आला. एका वर्षात आम्ही हे सलोखा मंच ह्या महारेरामध्ये निर्माण केला. आणि त्यावेळेला मला आठवतं आहे आम्ही मुंबईत 10 सलोखा मंच आणि पुण्यामध्ये 5 असे 15 सुरू केले. आज महाराष्ट्रात महारेराचे जवळजवळ 52 सलोखा मंच आहेत. आणि त्याच्यावर सलोखा मंचात कोण असतं तर एक मुंबई ग्राहक पंचायतीचा आमचा कार्यकर्ता आणि एक विकासकाच्या संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणजे प्रतिनिधी, ते येतात. आणि हे जे घर खरेदीदारांचे जे प्रश्न असतात की कुठे घर देण्यास विलंब झाला आहे किंवा चुकीचं काहीतरी चार्ज केलेलं आहे, सदोष बांधकाम आहे वगैरे वगैरे, सगळे हे जे प्रश्न असतात हे कायद्याच्या कसोटीवर न ठेवता परस्पर दोघांना बोलवून सामंजस्याने प्रश्न सोडवता येत आहेत की नाही, अशा पद्धतीने आम्ही ते प्रश्न सोडवतो. त्याचे फायदे असे असतात की एकदा सलोख्याने प्रश्न सुटला दोघांच्याही संमतीने की त्यामुळे पुढे अपील करण्याचा प्रश्नच नाही. नाहीतर मग काय तुम्हाला माहिती आहे कोर्टबाजी जी होते, अपील अगेन्स्ट अपील, तारखा आणि तारखा, त्यामुळे ग्राहकाला न्यायच मिळत नाही. त्यामुळे सलोखा मंचाचं हे जे मॉडेल आम्ही उभं केलं महारेरामध्ये, महारेरा सलोखा मंच म्हणतात त्याला, हो सामंजस्य म्हणा, सामंजस्याने आपण तक्रार निवारण करतो, त्याचं हे रोल मॉडेल आहे. आणि हे भारतात संबंध ठिकाणी गाजलं आणि त्यातल्या इतर राज्यातल्या काही रेरा प्राधिकरणांनी त्याचं अनुकरण पण केलं, बिहार वगैरे सारखे. आता जागतिक ग्राहक दिन येतोय, तर या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या हितासाठी तुम्ही एक संदेश काय द्याल, दोघांनी सांगा मला. आता 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. आता ग्राहक हक्क दिन म्हटलं की ग्राहकांचे हक्क जे आज जागतिक स्तरावर, म्हणजे हा जागतिक ग्राहक हक्क दिन हा देखील कन्झ्युमर्स इंटरनॅशनल या शिखर संस्थेने दिलेला आहे, ज्याचे मुंबई ग्राहक पंचायत पण सदस्य आहे. ते आज 8 हक्क प्रामुख्याने आहेत ग्राहकांचे.
एक म्हणजे सुरक्षिततेचा हक्क. तुम्ही जी वस्तू घेता, सेवा घेता ती सुरक्षित असली पाहिजे. त्याच्यानंतर माहितीचा हक्क. तुम्ही जी वस्तू घेता त्याचं सगळे माहिती, ते कंटेंट, त्याची प्राईस, त्याची एक्सपायरी, हे सगळं माहिती पाहिजे. त्यामुळे माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, हे असे सगळे अधिकार आहेत. त्याच्यानंतर तुमचा तक्रार निवारणाचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार आहे. असे 8 अधिकार आहेत. तर या 8 अधिकारांचं ग्राहकांनी सतर्क राहणं, सजग राहणं, आपल्या अधिकारांचा वेळोवेळी वापर करणं आणि जागरूकपणे खरेदी करणं. कधीही तुम्ही बाजारपेठेत जाताना तुम्ही गृहीत धरले जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. 4 प्रश्न विचारा त्या विक्रेत्याला वगैरे. आणि आज कसं झालेलं आहे तुम्हाला सांगतो, आज ही खरेदी आणिक बिकट होत चाललेलं आहे. म्हणजे एकीकडे आमच्या तरुणाईला वाटतं अरे फार सोपं झालं आहे, बटणं दाबली की सगळ्या गोष्टी घरी येतात वगैरे, पण त्याच्यातच धोके आहेत. कारण पूर्वीची खरेदी जी आपली ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक खरेदी होती ती कशी होती, आम्ही दुकानात जायचो, वस्तू पारखून निरखून घ्यायचो, हाताळून बघायचो. आज तुम्ही सगळंच ऑनलाईन करताय. तुम्हाला ना तो विक्रेता दिसत ना ती वस्तू दिसत. तर त्यामुळे त्याच्यात धोके असतात. आणि अशा असंख्य तक्रारी आज जागतिक स्तरावर आणि भारतात देखील येत आहेत की ऑनलाईनच्या ह्याच्यातनं. आज बघा ना, डिजिटल ह्याच्यातनं देखील तुम्ही आर्थिक व्यवहार करता, बटणं दाबून सगळ्या गोष्टी इकडनं तिकडे ताबडतोब पैसे फिरवता. पण त्याचबरोबर दररोज पेपरात तुम्ही छापता की नाही की आज आत्ता तुम्हाला गंमत सांगतो, आत्ता मुंबई हायकोर्टच्या 2 जजेसची फसवणूक झाली डिजिटल पेमेंटमध्ये. आता जजेसचीच जर का फसवणूक होऊ शकते इतके तर मग सामान्य माणसाचं काय? मग असं तर का आहे? तर त्यामुळे ग्राहकांनी सजग राहणं, सतर्क राहणं, कुठलेही तुम्ही जे व्यवहार करतायत ते नीट खबरदारीने करणं, तुमचे अधिकार काय आहेत हे बघून करणं, हे तुमचे करणं हे महत्त्वाचं आहे. मी ह्या मताशी सहमत आहे, पण माझा थोडासा एक वेगळा अँगल आहे की आम्ही असं म्हणतो की ग्राहक कसा असावा, तर तो सुजाण असावा, तो सुदृढ असावा, तो सुसंस्कारित असावा. अशा ह्या सगळ्या ग्राहकांचं जे सुजाणत्व आहे ना, हे माझ्या कुटुंबापासून सुरू होतं. की मी माझ्या कुटुंबाला काय खायला घालते, माझ्या मुलांना मी काय खायला घालते, माझ्या मुलांच्यावरती संस्कारक्षम असावं असं म्हणतो, तर मी कुठल्या पद्धतीचे संस्कार करते ह्याच्याबद्दलचं एक प्रत्येकाने एक त्याचं भान ठेवण्याची गरज आहे. आज आमच्याकडे धडाधडा टी व्हीवरती जाहिराती येऊन आढळत आहेत. मुलांच्या हातातले मोबाईल सुटत नाही आहेत. मोबाईलपासूनची सुरक्षितता वेगळीच आहे. तुम्हाला कितीतरी सायबरच्या तुमच्या गोष्टीतून तुम्हाला त्याचे गुन्हे घडत आहेत. त्याच्यातून आम्ही काय खातोय, फास्ट फूडच्या इतक्या प्रचंड जाहिराती येत आहेत, इतक्या होत आहेत, आणि आमची लाईफस्टाईल खूप बदलत चाललेली आहे. तर त्याच्यामुळे मला जर सुदृढ राहायचं असेल तर मी काय खायला पाहिजे किंवा मी काय घालायला पाहिजे याच्याबद्दलची एक जाणीव प्रत्येकाच्या मध्ये निर्माण झाली तर पुढची जी पिढी आहे किंवा आताची पिढी आहे तर तिच्यातही तो सुदृढपणा येईल. कारण आपण जर सुरक्षित, कारण हे सगळे हक्क किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कर्तव्य आहेत, ही आपल्या सगळ्या भोवती फिरत आहेत, एकात एक दुसरी गुंतलेली आहेत त्या गोष्टी, की आम्ही कशाने आमच्या धोक्यात. आम्हाला आज काहीच सुरक्षित नाही आहे. ना हवा सुरक्षित आहे, ना पाणी सुरक्षित आहे, ना अन्न सुरक्षित आहे, ना भाज्या सुरक्षित आहे, ना तुमचं मनोरंजनाचं माध्यम सुरक्षित आहे, ना आर्थिक व्यवहार सुरक्षित आहे. तर त्यामुळे ग्राहकाची सुरक्षितता ही वेगवेगळ्या ह्यांनी असणं आणि त्याच्याबद्दल आपण सजग असणं. म्हणून आमच्याकडे ज्यावेळेला ग्राहक शिक्षणाचा आम्ही जो एक शाळेमध्ये जाऊन आमचे कार्यकर्ते देतात, त्याच्यातलं पहिलं जे असतं ना, ते आम्ही मुलांना लेबल रीडिंग शिकवतो की तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करताना तुम्ही काय वाचायचं. त्या बिस्किटाच्या पुड्यावर काय आहे, त्या औषधाच्या बाटलीवर काय आहे, त्या शॅम्पूच्या बाटलीवर काय आहे, ह्याच्याबद्दलच्या जाणीवा केवळ जाहिरातीनं भुलून न घेताना तुम्ही ह्या पद्धतीने होऊन हे सुजाणत्व आम्हाला अगदी तळापासूनच आम्हाला निर्माण व्हायला पाहिजे आमच्यात. तेव्हा आमची ग्राहकापासून म्हणजे गिराईक होण्यापासून आम्ही खरं ग्राहक होऊ. आम्ही गिराईक होणं आम्हाला परवडणारं नाही आहे ह्याच्यातून. मग ते काही असेल, सोन्याची खरेदी असेल म्हणा, तुमची घराची खरेदी असेल, काही असेल म्हणा. आज सोनं खरेदी करताना प्रचंड महाग झालेलं सोनं आहे आणि त्याच्यातही फसवलं जाते. मग आम्ही का नाही हॉलमार्किंगचा आग्रह धरायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल जे सुजाणत्व आहे ना आणि सजगता आहे ना, ही प्रत्येकाच्या मध्ये भिनली पाहिजे. आणि ही ज्या वेळेला ती भिनेल आणि त्या दृष्टिकोन ठेवून आम्ही खरेदी करू त्यावेळेला, तर त्यावेळेला आम्ही आमचं ग्राहकत्व खरं अर्थाने वापरू असं मला सांगावं असं वाटतं.
सर तुम्ही या ठिकाणी आला, खूप छान चर्चा झाली. एकूण ग्राहकाने सजग कसं राहायला पाहिजे, कुठले प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, आणि मुख्य म्हणजे ग्राहक हा राजा आहे हे सुद्धा तुम्ही या चर्चेतनं सांगितलेलं आहे. आणि एकूण म्हणजे काय, तुम्ही जागल्याची भूमिका सुद्धा दोघेही बजावता. तर तुमचं या ठिकाणी पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि खूप छान चर्चा झाली. इथेच आपण थांबूया. धन्यवाद. आमचे पण तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला एवढं सांगायला संधी दिलीत, प्लॅटफॉर्म दिलीत, कारण तो मिळणंच महत्त्वाचं असतं. त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. लोकांपर्यंत पोहोचू शकू. धन्यवाद.